जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आता सध्या कापूस आणि सोयाबीन पिकाचं जे अनुदान आहे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर जमा कधी होणार अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांनी संमतीपत्रक भरले यासाठी अर्ज दिलेले आहेत मित्रांनो। आणि सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे, पण आता एकच चर्चा अशी आहे की सरकार या अनुदानाचं वाटप नेमकं कधी करणार आहे आणि म्हणजे कोणत्या तारखेपासून अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। तर याबद्दलचं सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत। अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका। मित्रांनो, अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी नेमका विलंब होण्याची शक्यता आहे, त्यासाठी दोन कारणं दिली जात आहेत। एक म्हणजे 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीच्या नोंदणीवरून उडालेला गोंधळ। बऱ्याच शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेल्या अशा शेतकरी बांधवांच्या याद्या उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो। आणि दुसरं म्हणजे कृषी आणि महसूल विभागाचा कारभार। बऱ्याच भागामध्ये मित्रांनो जे कृषी सहाय्यक आहेत यांच्याकडून अजूनही अद्यापही याद्या गेलेल्या नाहीत। तर 21 ऑगस्टपासून सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी देखील आता चर्चा सुरू आहे मित्रांनो। आणि सोयाबीन कापूस अनुदान योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे। राज्य सरकारने 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये किमान 2 हेक्टरच्या मर्यादित अनुदान देण्याची घोषणा केली। एका शेतकऱ्याला 2 हेक्टरसाठी जास्तीत जास्त 10,000 रुपये तर 20 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसकट 1,000 रुपये मिळणार आहेत। 2023च्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंदणी केली आहे असे शेतकरी पात्र ठरणार आहेत। पात्र शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारनं आधारच्या माहितीचा वापर करण्यासाठी संमतीपत्र शेतकऱ्याकडून भरून घेण्यात ठरवलं आहे। त्यामुळे आधारवरील माहिती वापरण्यासंबंधीचे संमतीपत्र शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकाकडे भरून द्यायचे आहे, तर सामायिक खातेदारांना एक ना हरकत पत्र भरून द्यायचं आहे, जेणेकरून सामायिक खातेदारांच्या नावावरील अनुदान रक्कम एका खातेदाराच्या नावावर जमा करण्यात येईल। तर पात्र शेतकऱ्यांची जी संख्या आहे तर कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2023च्या खरीप हंगामात ई पीक पाहणी केलेल्या राज्यातील 90 लाख सोयाबीन आणि कापूस उत्पादक या योजनेला पात्र आहेत। त्यामध्ये 58 लाख सोयाबीन उत्पादक आहेत तर 32 लाख कापूस उत्पादक शेतकरी आहेत। यामध्ये 75 लाख खातेदार आहेत तर 15 लाख सामायिक खातेदारांचा समावेश आहे। या खातेदाराकडून आधार संमतीपत्र आणि सामायिक खातेदाराकडून ना हरकत प्रमाणपत्र भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर बुधवार म्हणजे 21 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असंही कृषी विभागाने सांगितलेलं आहे। पण नेमकं अनुदान बँक खात्यात कधी? तर राज्य सरकारने थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कृषी आयुक्तांच्या नावानं खातं उघडण्यासाठी मान्यता दिली आहे। म्हणजे या योजनेसाठी 4,194 कोटी रुपयांचा जो निधी देण्यात आला आहे तो या खात्यावर जमा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अनुदान लवकरात लवकर मिळावं यासाठी कृषी विभाग काम करत आहे, परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल। सोयाबीन आणि कापूस अनुदान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात होईल असं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई करू नये, तसेच कृषी विभागाला संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र भरून देण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहनही कृषी विभागाने केलं आहे। बहुतांश शेतकऱ्यांची ई पीक पेऱ्यात सातबारावर सोयाबीन कापूस नोंदणी केली आहे, पण यादीत नाव नाही। त्यामुळे शेतकरी कृषी विभागावर रोष व्यक्त करत। तर महसूल विभागाने दिलेल्या डाटानुसार यादी जाहीर करण्यात आल्याची कृषी विभागाने सांगितले। या यादीनुसार सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, पण सगळ्यात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मात्र हैराण झालेले आहेत। तर मित्रांनो, एक छोटंसं अपडेट होतं। अपडेट आवडलं तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका। भेटूया अशा नवीन अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।